बाळू, तू आबांना डान्स सांगितलं नव्हतं का? बाळू, आबा खवळले असणार. अगं बाळू काय म्हणते? काय? हा जम्बो भाऊ ये. हा ये. ते ताईची इच्छा होती. हा म्हणजे सगळ्याच बहिणींची इच्छा आहे की आपल्या संगीतच्या हो सांगतो ना, संगीतच्या कार्यक्रमाला ते कोंबडी पळायला मिळेल का? मिळणार ना. बरं ढग्या, तू कुठला डान्स करणार? नाही, मी डान्स नाही करणार आहे, मी नाटक करणार आहे. वा, अरे डान्स कर. कलरफुल. अरे तो बोलतोय ना लहान पोरांचं नाटक करणार आहे, मग नाटकच करणार. हा, आणि माझं नाटक माहिती का काय? काय रे? मामा आणि मामीची लव्ह स्टोरी. अरे म्हणजे मामा मामी पहिल्यांदा भेटतात, मग प्रपोज, मग किस, म्हणजे फ्लाइंग. हे क्षण परत येणार नाहीत. तुम्ही स्वागताला हत्ती आणाच. हे सुरेखा, मी काय ते लग्नात नाचणार बिसणार नाही. त्या सगळ्या पंजाबाच्या पद्धती आहेत, आपल्या नाहीत. तुम्हाला कोण सांगताय नाचायला? सांगितलं तरी नाचणार नाही मी. हौशी नाही तुमच्यासारख्या. जमाव पण लागतं ना. तू तर आली मोठी सासवडची हेमा मालिनी. खरं घड्या. बर मॅक, उद्या सकाळी प्रकाशचे जे अगदी जवळचे मित्र असतील ना, त्यांचे बाईट्स करायचे. बाईट म्हणजे शूटिंग? हो. हा, तर तू काय विचारत होतास? अरे मागव बाबा, मागव. अरे असं नका वागू तुम्ही. मागवा, वा माग. हा माणूस चेहऱ्यावरून जरी आपल्या गावचा वाटत असला ना, तरी मुंबईचा आहे. माहितीये का कोण आहे? कोण आहे हो तुम्ही? डीओपी. मग लोकल साला कोण? हा हो, जो इथं सिलेक्ट होईल तो कुठच्या कुठे जायला. मग त्यामुळे जे ऑडिशनला डायलॉग दिले तेच घ्या आणि आत या. कळलं का? थांबा इथं, येऊ नका. येऊ नका. ती टोपी मला पण चालते का? नाही, फक्त डीओपी. हो, डीओपी म्हणजे काय? डायरेक्ट ऑफ. हे बोलवलं शिवाय यायचं नाही. हा, ढग्या, हा बघ रे कसली मिरवणूक आली आहे. हा, जा बघ. मिरवणूक आलोच. किती येतो. नेहमी घेतलं पाहिजे तो ऑडिशन. हो, कसली मिरवणूक आहे हो? ओ पैलवान, हो मिरवणूक नाही, लग्नाच्या पिक्चरची शूटिंग आहे इथं. शूटिंग? शूटिंगला सुरुवातच काय रेडी आहेत सगळे. आबा मिरवणूक नाही, बाहेर लग्नाची शूटिंग चालू आहे. शूटिंग चाललंय आपल्या अंगणात. ओ आमचं घ्या ना मग. आबा, मम्मी मला पण जायचंय शूटिंग मध्ये. तुझं राहू दे. आबा, हिच पहिलं घ्या. हो, यांचं करणारच आहे मी. बाहेर बघते ते काय चाललंय ते. हे माझं करूया. नमस्कार, मी प्रकाशचा मित्र. नमस्कार, मी प्रकाशचा मित्र आहे असं प्रत्येक जण बोल. प्रत्येक जण हेच बोलणार. काय चाललंय? नमस्कार. ते तुम्ही म्हणाला होता ना, ते जवळचे मित्र पाहिजेत प्रकाशचे. सगळे जवळचे. एवढे? हे एवढेच आहेत. गावाकडे हे असं नसतं शहरासारखं. इथं लय दोस्त असतात एकमेकांचे. बर. हे तर काहीच नाहीयेत. काल आहे ना, काल 100 आले होते. 100 हा सिलेक्टेड माल आहे. माल? हा. कुठे आले ते काल 100? ऑडिशन हॉटेलवर. तुम्ही ऑडिशन घेतली? आम्ही दोघांनी. मग तुम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी करतोच की मी. केलीच पाहिजे. आणि मॅडम, या प्रत्येकाला सेपरेट सेपरेट डायलॉग पण दिलेला आहे. पाठ पण आहेत. बोलवा. इकडे. नमस्कार. हा सगळ्यात जवळचा मित्र आहे. बर, मी प्रकाशचा अत्यंत जवळचा मित्र विश्वास. हा, करू सुरू? कर. आमची मैत्री म्हणजे एक सुरेल गाणं आहे. जोंधळ्याचं टपोर दाणं आहे. गवताचं असू दे काय हरकत नाही. तुम्ही काय बालमित्र का? नाही, बालमित्र नाही. मी सासवडचा नाही ऍक्च्युली. मी आता नुकताच जॉईन झालोय प्राथमिक शिक्षक म्हणून. आणि तुम्ही का बोलत नाहीये? काय ठरलं होतं आपलं काल? घेऊ पुन्हा. बर, थांबा जरा तिकडे. आहे मी. सगळंच बघायला हवंय मला. एक काम करा, सगळे जरा असे उभे राहा आणि
असं करून म्हणा की प्रकाशला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा म्हणा. हा 1 2 3 हा छान. एवढं बर मला जरा नंतर भेट, महत्वाचं बोलायचंय. मंडळी, हे लग्न हा सोहळा आमच्या सगळ्यांसाठी दिलीप अतिशय शेठ या या बसा, असं बसा, इकडे या बसा, जरा. बसा. चहा घेणार का? अर्धा कप सांगा. अर्धा कप चहा सांगा. बोला. ऐका, दिलीप शेठ आयडिया अशी सुचलीये की इथं सांगितली तरी गावभर झुरळा उडेल. सांगा. हायवेला आपली होर्डिंग आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. लग्नाच्या आठवडाभर आधी परी आणि पक्कूचा एक मोठा फोटो लावून टाकू ना गपक्यानी. सरप्राईज म्हणून कसं वाटेल? चांगली आहे का नाही? मग चांगली आहे, पण त्या दोघांचंच का? आता कार्यकर्ते लागलेत माझ्या माग की बाबा मॅकदादा शुभेच्छुक म्हणून तुम्ही या कुठंतरी. म्हटलं टाका कुठंतरी कोपऱ्यात आपल्याला. हा म्हणजे तुमच्या एकट्याच होय. आता कार्यकर्ते तुमचंही टाकू. नाही नाही नाही, मला हाऊसच नाही ती. बरं राहू द्या मग. बरं ऐका, टाका. तुम्ही आग्रह करताय ना, मग टाका. आपण कॅन्डिड टाका, म्हणजे असं मोबाईलवर वगैरे बोलताना. तसंच टाका, तसंच. लक्षात ठेवा, पसार नको. नवरा नवरी सेंटरचे अट्रॅक्शन सपोर्टिंगला आपण. अरे होर्डिंगवर गर्दी चालणारच नाही तर. हा बस ठरलं. मग चहा दूध जरा जास्त टाक. आज प्रकाशविषयी बोलताना माझं मन सद्गदित होत आहे. आज प्रकाशविषयी बोलताना माझं मन सद्गदित होत आहे. आज प्रकाशविषयी बोलताना माझं मन सद्गदित होत आहे. आज प्रकाशविषयी बोल. अगं त्या उर्वीताई फार मागं लागल्यात. का? तुम्ही बोला, शूटिंग करा म्हणलं. मला काय हाऊस नाही, पण ठीक आहे, त्यांच्या आग्रहासाठी बोलतो म्हणलं 2 शब्द. काय सांगता? उर्विताई तर मला म्हणलं तूच बोल, दिलीप दादा काही बोलणार नाही. मग आम्ही करून टाकलं. हा? अरे तू काय मला सोडून केलं काय शूटिंग? नाही हो, मला माहिती की तुम्हाला शूटिंगची किती हाऊस आहे. सगळे थांबलेत खाली. चला. अरे माझा काजवा. चल, मी फक्त 2 शब्द काजवा? बोलणार आहे. नमस्कार, माझे दीर प्रकाश शहाणे यांना त्यांच्या लग्नानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आमच्या घरात लग्नाचं वातावरण इतक्या छान पद्धतीने सजावट झालेली आहे आणि आज आम्ही तर मंडळी, मी दिलीप शहाणे, प्रकाश उर्फ बाळू शहाणे याचा मी मोठा भाऊ. म्हणजे ज्याचं लग्न आहे तो धाकटा, मी मोठा. आमच्या घरामध्ये आमच्या प्रकाशवरती मी फार मनापासून प्रेम केलं. तुम्हाला सांगतो, गावामध्ये मला शहाण्यांचा मोठा मुलगा म्हणून जेवढा मान आहे, जेवढं प्रेम मला मिळालं, तेवढं सगळं प्रेम मी माझ्या धाकट्या भावावरती केलं. मस्त. नाही अजून आहे अजून. थांबा 1 मिनिट. तर मंडळी, प्रकाश आणि मी आमचं नातं इतकं छान आहे, त्या प्रेमाचं पान मी आज तुमच्या समोर उलगडणार आहे. प्रकाशवरती मी लहानपणापासून फार प्रेम केलं. आता बघा, प्रकाश हा लहानपणी सतत माझ्या जवळ यायचा आणि सगळ्या गोष्टी तो मला सांगायचा. मंडळी प्रकाश विषयी बोलायचे सगळे मुद्दे संपलेले आहेत. आता ह्याच्यापेक्षा जास्त प्रकाश विषयी काय आपण बोलू शकत नाही.